एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. थोडेसे व्लॉग आहेत ना, खूप लेट येत आहेत म्हणजे मी काही शूट केलं नव्हतं. 1-2 वीक्स पकडून घ्या तुम्ही. असा दिवस गेला ना माझा, म्हणजे घरी गेस्ट कोण ना कोणतरी येत होतं. दीपक पण बाईकवरून स्लिप झालेला असो, त्याला पण बघायला येत होते. सगळा दिवस असा कामात वगैरे जायचा. आणि हा आहे माझ्या जावेचा छोटा मुलगा, तो पण आलेला आईंसोबत. सो पिल्लू आणि तो खेळत होता. सो अशा छोट्या छोट्या मी काही क्लिप्स केल्या आहेत, त्या तुमच्याजवळ मी शेअर करते. त्या पिरियडमध्ये असं जास्त काय मला प्रॉपर शूट करता नाही आलं, कारण का असं घरी कोण आलं ना की कामं पण करा आणि शूट पण करा, ते नाही होत. सो छोटे छोटे असे पार्ट्स आहेत, ते मी शूट केलेत. आणि नेक्स्ट डे होळी होती. सो होळीसाठी आम्ही खाली गेलेलो. आई गेलेल्या गावी आणि फक्त बाबाच होते घरी. ते आम्ही खाली होळी लावायला जात होतो. सो सगळी प्रिपरेशन करून घेतलेली, जेवण वगैरे तयार करून घेतलेलं. म्हणजे फक्त पुरणपोळी करणार होती, पण नाही जमलं माझ्याने. फक्त पुरी आणि बटाट्याची भाजी वगैरे नॉर्मल आपण करतो, गोड जेवण तेच केलेलं. आणि अगरबत्ती राहिलेली, सो ते आणायला गेलेली. आणि सगळं करताना 9 वाजून गेले. आणि सध्या आमच्या इथे ना पाण्याचा खूप इश्यू चालू आहे, त्याच्यामुळे खूप जेवणाला पण डिले झाला. आणि सो जेवण वगैरे आवरलं, नैवेद्य दाखवायचं होतं. सो खाली चाललेलं. ऑलमोस्ट माझं जेवण 9:30 पावणे 10ला झालं. सो 10च्या दरम्यान मी नैवेद्य दाखवायला गेलेली. आणि बाबांना पण भूक लागलेली. म्हटलं पटकन जाऊन नैवेद्य दाखवते, कारण का गावाला कसं असतं, लवकर जेवण होतं. ऑलमोस्ट 7:30-8च्या पिरियडमध्ये जेवण होतं त्यांचं. सो त्यांना भूक लागलेली. सो म्हटलं पटकन नैवेद्य वगैरे दाखवून होते. बिल्डिंगच्या खाली अशी आमच्या छोटीशी होळी लावली जाते. सो आम्ही पूजा वगैरे केली. पूजाचे काही व्हिडिओ असे मी पूजा करतानाची अशी काय स्पेसिफिक व्हिडिओ शूट केली नाही, कारण का आम्ही दोघंही पूजा करत होतो. पिल्लूनी पण केली. आणि इथे असं बसलेलो, मी चेअरवर बसून घेतलं, कारण का माझे पाय इतके दुखत होते ना कामं करून. सो मी बसलेली. पिल्लू इथे आजूबाजूला खेळत वगैरे होती, इकडे तिकडे बघत होती. आणि मग पूजा वगैरे केली. 5-10 मिनटं मी बसली आणि लगेच मग डिरेक्टली वरती गेली आणि बाबांना जेवायला वाढलं आणि परत खाली आली. मग नंतर काही शूट नाही केलं. आणि हे आहे नेक्स्ट डेचं. सो ही धुळे मंदिरचं टाईम आहे. पिल्लू आणि दीपकच खाली गेलेलं, तुम्हाला दिसत असेल. पिंक कलरचं टी-शर्टमध्ये आहे दीपक आहे आणि छोटीशी आहे ती पिल्लू आहे, म्हणजे समायला आहे. सो ती खेळत होती. मी वरूनच शूट केलं. मी काय खाली गेलं नाही. जायची तर खूप इच्छा होतं, पण म्हटलं जेवण वगैरे करायचं होतं. ॲज युज्युअल बाबा घरी होते, त्याच्यामुळे जेवण वगैरे लवकर करावं लागतं. आणि इकडे मुंबईच्या ठिकाणी आहे ना ऑलमोस्ट 9-10ला सुरुवात करतात. त्याच्यामुळे मग मी काय केली नाही. आणि पाणी पण मेन म्हणजे नव्हतं आमच्याकडे. येऊन जाऊन चालू होतं. आणि सकाळी पाणी आलं म्हटलं की सगळी कामं करावी लागतात. सो कामं वगैरे आटपत होती मी. म्हटलं जाऊन दे, नाही खेळत. परत मग मी खाली गेली ना की मग सगळी कामं डिले होणार आणि आल्यावरती सगळं करावं लागणार. पिल्लू जरा पण घाबरत नव्हती. लहान मुलांमध्ये ना, आमच्या लहान बिल्डिंगमध्ये भरपूर सारे लहान मुलं आहेत, पण त्यांच्यामध्ये पिल्लूच अशी एकटी आहे की ती खेळत होती. आणि तिला पाण्यामध्ये खेळायला खूप आवडतं. आणि आम्ही पण सोडून दिलेली तिला, म्हणजे लिटरली दीपकने तिला सोडून दिलेलं आहे की तू भीज, तुला कलर लावायचं ते लाव, कसं काही कर, सर्दी झाली तरी चालेल, पण तू थोडासा एन्जॉय कर. आणि ती मस्तपैकी एन्जॉय केला तिने. डान्स वगैरे केला. जेवढं मला वरतून शूट करता येत होतं ना तेवढंच केलं मी. खाली गेली असती ना तर मी भिजली असती, त्याच्यामुळे केलं नाही. इव्हिनिंगला मी ठरवलं की सँडविच करते. काल बटाट्याची भाजी केलेली होळीच्या टायमिंगला. सो थोडीशी भाजी उरलेली. सो मी म्हटलं त्याचं पॅटीस करते. सो पॅटीस वगैरे करेपर्यंत दीपक आणि पिल्लू इथे बाहेर खेळत होते. दीपक त्याचा अजून पाय एवढा ठीक नाही झाला आहे, पण आहे बऱ्यापैकी. त्याला एवढंसं चालता येत नाही. आणि काल पाण्यामध्ये भिजलं ना, त्याच्यामुळे थोडंसं ना त्याच्यामध्ये पससारखं तयार झालं आहे. आणि पिल्लू इथे खेळत होती. मी पटकन आता आहे ना पॅटीससाठी ते स्टफ करून घेतलेलं आणि छोटे छोटे असे क्यूब्समध्ये केले, कारण का तेल आहे ना ते थोडं टाकलं, कारण का अख्खा ब्रेड टाकायचं म्हटलं ना तर ते पूर्ण कढईभर तेल लागणार, म्हणून मी असे क्यूब्समध्ये कापून घेतले. आणि आता जे बेसनचं पीठ आहे ते तयार करते. आणि होप सो आता ह्याच्यानंतर ना माझे डेली रुटीनचे ब्लॉग येतील आणि तुम्हाला बघायला भेटेल. कारण का घरी कोण ना कोण असं आलं ना की मग ते शूट करायला घेते मी, पण नंतर मग ते ना प्रॉपर वेनी जात नाही. मग पटपट सगळी कामं करावी लागतात. आणि नेमकं आहे ना सगळे आलेले आणि त्या टायमिंगला ना पाण्याचा पण खूप इश्यू झालेला आमच्या इथे. सो त्या गडबडीमध्ये आहे ना मग ते शूट नाही करायला आलं. आणि पाणी पण आम्ही कसं स्टोअर करून ठेवत नाही, त्याच्यामुळे मग तो थोडासा इश्यू झाला. मग नंतर म्हटलं की जाऊन दे, सगळं आरामातच शूट करेल. सो असे छोटे छोटे पार्ट्स आहेत ते शूट केले मी. सो आता इथे पॅटीस वगैरे तळून घेते. आणि आम्ही आता 3-4 खाऊन घेऊ. बाबा, मी, दीपक आणि पिल्लूने काही एवढं खाल्लं नाही. सो पॅटीस म्हणजे दीपकला हवे होतं. आणि आता सध्या तो घरी आहे, त्याच्यामुळे त्याला ना असं वेगवेगळं काही ना काहीतरी आवडतं. आणि हे प्लेनवाल्याने एक खास पिल्लूसाठी केले, कारण का तिला प्लेन आवडतं. तिला बटाट्याची भाजी स्टफ केलेली आवडत नाही. साईडला मस्तपैकी चहा ठेवले आणि संध्याकाळचा स्नॅक्स
हा आहे, कारण का आपण रंगपंचमी खेळू, होळी खेळू, तर संध्याकाळी असं काहीतरी चटपटीत खायला ना खूप मजा येते. सो पिल्लूने देखील खाल्लं. आणि कोण पण पाणी पित असेल ना, म्हणजे आपण पाणी पित असू तर पिल्लूला हवेच हवे आता पाणी. आधी ती जरा पण पियायची नाही पाणी, पण आत्ता ना पाणी भयंकर पिते, म्हणजे पाण्याने पोट भरते असं समजून घ्या तुम्ही. तिला तिच्या बॉटलमधून नको, म्हणजे स्ट्रॉची बॉटल असते ना त्याच्याने ती पिणार नाही, पण आपल्या बॉटलमधून ना ती प्रॉपर पिते. तिला हवे असले की ती आणते वगैरे पाणी. तुम्ही तर मिनी ब्लॉगमध्ये बघितलं असेल, मी तुम्हाला असं काही काही छोट्या छोट्या क्लिप्स दाखवल्या. आणि इथे मला दीपक गावाकडच्या गोष्टी सांगत होता. होळी होळी पूर्णाची पोळी, साहेबाच्या बंदुकाची होळी, आणि दुसरं होळीच्या मागे खेकड्या. काय ग की तिकडे कसं काय बोलतात ते तुम्ही पण ऐकलं असेल. मी गपचूप कॅमेरा लावलेला, म्हटलं शूट करूया तो काय बोलतो आहे ते. मग रात्री ठरवलं की इथे ना मेळा लागलेला, सो जाऊन यावं म्हटलं. भरपूर दिवस झाले चाललं आहे जायचं. ऑलमोस्ट 1-2 वीक झाले की जाऊया. आणि मग दीपकला पण लागलं. मग घरी कोण ना कोणतरी येतच असायचं, मग त्यामुळे कामामध्ये पण डिले होऊन जायचं, म्हणजे कामं पण उशिरा व्हायची. सो म्हटलं आता जाऊन येतो आम्ही, म्हणून आम्ही आता ऑन द वे आहे मेळ्याच्या. आणि तिकडे गेल्यावर मग पिल्लू फर्स्ट टाईम जाणार होती मेळ्यामध्ये, आणि तिच्यासाठी मेन म्हणजे आम्हाला जायचं होतं की ती कशात तरी बसेल आणि काहीतरी एन्जॉय करेल. आणि ऑलमोस्ट आम्ही पोचले. आणि एवढा पण मोठा नव्हता, कारण का तिथे जे ग्राउंड आहे ना ते खूपच छोटं होतं. नंतर ना तिने ही ट्रेन बघितली. मॉलला गेलेले तेव्हा पण ही ट्रेनमध्ये बसलेली, पण ही जी ट्रेन आहे ना ती खूप आवाज करत होती. आणि नंतर मग पिल्लू घाबरून गेली. लिटरली ती माझ्याजवळ येऊन बसली आणि आम्ही पण छोटीशी राईड घेतली. आणि इतकी फास्ट जात होती ना, नंतर मला पण भीती वाटत होती. येताना तिने अशा छोट्या छोट्या कार्स आणल्या, ज्या की तिला गाड्यांमध्ये ना खूप सारा इंटरेस्ट आहे. तो या छोट्या छोट्या मेटल्स आहेत, एकदम मस्त भेटल्या मला. 120ला सगळ्या एवढ्या कार भेटल्या, त्या घेऊन आलो. आणि तिचं म्हणणं होतं की आता ओपन करून दे. सो असा होता छोटासा ब्लॉग माझा. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.